मनोज जरांगे पाटील सोलापुरात आहेत। छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांची जाहीर सभा होणार आहे। सोलापूर शहराच्या अनेक तालुक्यांमधून लोक येत आहेत। हजारोंच्या संख्येने या ठिकाणी मराठा बांधव जमलेले आहेत। अनेक कार्यकर्ते पदाधिकारी आहेत। सोलापूरचे प्रति मनोज जरांगे पाटील आपल्याकडे उभे आहेत। तुम्ही मनोज जरांगे पाटील यांच्याकडे दिसता, काय सांगाल? बोला, काय मागणी आहे समाजाची? आपल्याला मराठा आरक्षणाला आपल्याला मागणी पाहिजे, मागणी पाहिजे आरक्षण। सरकार का दखल घेत नाही? यासाठी सोलापूर आहेत, काय मागणी आहे समाजाची? गेल्या 30-40 वर्षापासून आमची एकच मागणी आहे की ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण मिळावं। या मागणीसाठी आज सोलापूर शहरामध्ये प्रचंड विराट सभेचं आयोजन या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। मनोज जरांगे म्हणतात की आता मी 288 जागा लढणार, समाजाचा कसं इफेक्ट पडेल शासनावर? 100% वारंवार उपोषण करून जर न्याय मिळत नसेल तर सत्ता जर हातात असेल तर आपली मागणी मान्य करता येतं। आणि निश्चितच मनोज जरांगे पाटील साहेब जो निर्णय घेतील तो निर्णय संपूर्ण महाराष्ट्राला मान्य असेल आणि नक्कीच सरकार उलटून टाकल्याशिवाय मराठा समाज स्वस्थ बसणार नाही। मनोज जरांगे उतरायला पाहिजे निवडणुकीत? नाही, मनोज जरांगे पाटील हे कसं एक सर्वधर्मीय आणि सर्वपक्षीय नेतृत्व आहे, त्यामुळे ते प्रत्यक्ष राजकारणात येणार नाहीत, पण 100% 288 उमेदवार महाराष्ट्रात ते उभा करतील।